दर्शन मोरे, आपण डीजे महाराजा या ठिकाणी यायचे. दर्शन मोरे, स्कोरबोर्ड ह्याच्यावर ऑनलाईन क्रिक बजवर आहे. हे कशावर क्रिक बजवर आहे? क्रिक हिरोज आहे. या सामन्यासाठी डीके वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिले षटक. अतिशय चांगली अशी गोलंदाजी बोरी संघाकडनं. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी देखील पहिले षटक टाकतोय डीके. डीके विनंती आहे 12वा खेळाडू पाठवायचे. डीके तुम्ही आहेत का? ठीक आहे. बॉलरचं नाव काय? अरे डीके तर डीकेचा पुढील चेंडू. पंचांचा इशारा वाईड चेंडू. अतिरिक्त धावेत वाढ. संघाचं खातं खोललेलं या ठिकाणी किल्लारी संघानं. डीकेचा पुढील चेंडू तक्केसाठी आणि लेग बाईकच्या रूपात एक धाव, एक चोरटी धाव या ठिकाणी घेतलेली आहे. शिकडला आहे तिकडला मारलेला फटका ऑफसाईडच्या दिशेत झेल होते का पाहू. आणि अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी तकीकडून आपल्या संघासाठी. डीकेचा पुढील चेंडू तकीसाठी आणि निर्धाव चेंडू. डीकेचा पुढील चेंडू आणि ऑफसाईडच्या दिशेत मारलेला फटका. सरळ सीमारेषा पार. 4 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी. सुंदर अशी फलंदाजी किल्लारी संघाकडून करतोय तकी. डीकेचा पुढील चेंडू तकीसाठी. बघूया तकी आपल्या संघासाठी काय करतोय. मारलेला फटका सरळ सीमारेषा पार. 6 धावा. अतिशय चांगली अशी फलंदाजी. अतिशय सुंदर अशी फलंदाजी तकीकडून आपल्या संघासाठी. 1 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 14 धावा. बिनगडी बाद. गोलंदाजाचं नाव
अजित वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला तो अजित. अजितचा पुढील चेंडू आणि झेल बाद झालेला आहे. बॅट्समन कोण आहे? कोण गेले आउट? तुम्ही नवीन फलंदाज. नवीन फलंदाज सोहेल. नाही विशाल आउट झाले रे. हा इथं चुकले खेळ असं नाही ना दादा. अजितचा पुढील चेंडू सोहेल. तकीनं मारलं होतं. ती बारक तकी. अजितचा पुढील चेंडू सोहेल साठी बीट झालेला आहे. सोहेल बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालेला नाही या ठिकाणी. बोरी संघ या ठिकाणी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना नावाजलेले खेळाडू बोरी संघात. अजितचा पुढील चेंडू सोहेल साठी मारलेला लेग साईडच्या रूपात आणि एक चोरटी धाव या ठिकाणी सोहेल कडून आपल्या संघासाठी. अजितचा पुढील चेंडू तकेसाठी मारलेला फटका ऑफसाईडच्या दिशेत सरळ सीमारेष पार 4. अतिशय चांगली अशी फलंदाजी तकीकडून आपल्या संघासाठी होते. कमी वयात अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी करतोय तकी किल्लारी संघाकडनं. अजितचा पुढील चेंडू तकीसाठी आणि मारलेला फटका स्ट्रेट ड्राईव्ह आणि आत्ताची एक धाव या ठिकाणी. 2 षटकानंतर संघाची धाव संख्या झालेली आहे ती 20 धावा. 1 गडी बाद. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो योगेश. योगेशचा सामना करण्यासाठी तकी तयार. किल्लारी संघाचा फलंदाज तकी. किसन चव्हाण यांच्याकडून या ठिकाणी बक्षीस प्राप्त झालेलं आहे. प्रत्येक षटकारास 100 रुपये. मारलेला फटका हवेत बघूया झेल होते का तो. आणि सुंदर असा झेल या ठिकाणी.
तकीची जागा घेतोय तो सलमान. ये बाबा हेला कुठल्या ह्याच्यावर दाखव तो आपला स्कोर. योगेशचा पुढील चेंडू सलमान साठी आणि पंचांचा इशारा वाईड आणि अतिरिक्त धावेत वाढ. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 21 धावा, 2 गडी बाद. योगेशचा पुढील चेंडू सलमान साठी. बघूया सलमान आपल्या संघासाठी काय करतो. वाईड चेंडू, अतिरिक्त धावेत वाढ. गचाळ अशी गोलंदाजी योगेश कडून. लगातार 2 वाईड. बीट झालेला आहे सलमान. बॅटचा आणि बॉलचा कसलाच संपर्क या ठिकाणी झालेला नाही. डिस्प्ले टाकलेला आता करा. आणि मारलेला फटका ऑफ साइडच्या दिशेत सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि 1 धाव. या 1 धावेनं संघाची धावसंख्या झाली ती 23 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक. योगेशचा सामना करण्यासाठी आणि मारलेला फटका सरळ 6 धावा. अतिशय चांगली अशी फलंदाजी डीजे. वाईड चेंडू, अतिरिक्त धावेत वाढ. आताच्या पंच धावा किती? 3 धावा. ओके. डीजे आपण या माईक कडे थोडं लक्ष द्या. योगेशचा पुढील चेंडू सोहेल साठी. मारलेला फटका ऑफ साइडच्या दिशेत आणि सरळ सीमारेषा पार. 4 धावा. संघासाठी होते. योगेशचा पुढील चेंडू सोहेल साठी आणि वाईड चेंडू, अतिरिक्त धावेत वाढ. संघाची वाढती धावसंख्या 37 धावा. 3रं षटक प्रगतीपथावर. योगेश टू सोहेल आणि पंचांचा इशारा वाईड चेंडू. या षटकामध्ये 4 वाईड या ठिकाणी योगेश कडून. अतिशय खराब अशी गोलंदाजी योगेश कडून आपल्या संघासाठी होते आहे. योगेश टू सोहेल
मारलेला फटका सरळ सीमा रेषा पार 6 धावा. डीजे अतिशय चांगली अशी फलंदाजी करतोय सोहेल. फक्त 17 वर्ष, वय वर्ष 17. महाराष्ट्र विद्यालय किल्लारी नावाजलेला फलंदाज सोहेल. या ठिकाणी सचिन कोल्हे सर उपस्थित आहेत. मला वाटलं गेले काय की जाणार नाही तेवढे लवकर, माहिती आहे. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आला तो डीके. डीकेचा सामना करण्यासाठी सुलेमान तयार. संघाचा कर्णधार सलमान या ठिकाणी खेळतोय. डीकेचा पुढील चेंडू सलमान साठी. अतिशय चांगली अशी गोलंदाजी डीके कडून आपल्या संघासाठी. डीकेचा पुढील चेंडू सलमान साठी. बघूया सलमान आपल्या बॅट मधून किती धावा काढतोय. आणि वाईड चेंडू अतिरिक्त धावेत वाढ. संघाची वाढती धावसंख्या 45 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर. डीके टू सलमान. आणि ऑफसाईडच्या दिशेत मारलेला हा फटका. 1 धाव. या एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागेल सलमान याला. आणि डीकेचा पुढील चेंडू सोहेल साठी. बघूया सोहेल आपल्या बॅट मधून किती धावा काढतोय आपल्या संघासाठी. बीट झालेला आहे सोहेल. डीकेचा पुढील चेंडू सोहेल साठी. बघूया सोहेल आपल्या संघासाठी काय करतोय. मारलेला फटका सरळ सीमारेषा पार 6 धावा. अतिशय चांगली अशी फलंदाजी सोहेल कडून आपल्या संघासाठी होत आहे. काय बॅटिंग करतोय सोहेल, खूप छान. डीकेचा पुढील चेंडू सोहेल साठी. आणि बीट झालेला आहे सोहेल या ठिकाणी. षटक ही पूर्ण. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 52 धावा. 2 गडी बाद. शेवटचे 2 षटक या ठिकाणी शिल्लक. गोलंदाजी मार्कवर कोण येते पाहू. आज पहिल्या दिवसासाठी सर्व प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित, खेळाडू
चला सामन्याला सुरुवात करायचं आहे. दोन्ही नावाजलेले पंच, आमचे आधारस्तंभ, खेळाडू वृत्ती, प्रत्येक मॅच मध्ये खेळाडू वृत्ती दाखवणारे दोन्ही पंच अविनाश देशमुख तसेच सतीश स्वामी. अजितचा पुढील चेंडू सलमान साठी, सीमा रेषा पार 4 धावा. अजित अजितचा पुढील चेंडू सलमान साठी आणि या ठिकाणी बीट झालेला आहे सलमान. बॅटचा आणि बॉलचा कसलाही संपर्क या ठिकाणी दिसत नाही. अजित टू सलमान आणि स्ट्रेटच्या दिशेत मारलेला हा फटका 1 धावेसाठी. या एकाच धावेवर सलमानला समाधान मानावं लागल. आता फलंदाजी मार्कवर येतो सोहेल. बघूया आपल्या संघासाठी किती फटकेबाजी आतिषबाजी करतोय सोहेल. आणखी मारलेला फटका सरळ सीमा रेषा पार 4 धावा. सुरेख अशी फलंदाजी. अतिशय चांगली अशी फलंदाजी करतोय सोहेल. केवळ वय वर्ष 17, महाराष्ट्र विद्यालय किल्लारीचा खेळाडू अजित सोहेल आणि सरळ 2 धावा. आणि सोहेलचा वाढदिवस, जन्मदिवस. आज सोहेलला 18 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. 19व्या वर्षात अवघ्या काही तासात पदार्पण करणार आहे सोहेल. हॅपी बर्थडे टू सोहेल. आपल्या बॅट मधून अतिशय चांगली अशी आतिषबाजी करताना दिसतोय सोहेल. अजित टू सोहेल आणि मारलेला फटका, चांगले असं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव. एकाच धावावर समाधान मानावं लागले. षटक पूर्ण, 5 षटकाचा खेळ समाप्त. 64 धावा. धन्यवाद शाहरुख. महापारेषण, जनरेशन आणि महान वितरण अशा 3 कंपन्यांमध्ये या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहेत. त्यामधील निर्मितीतला खेळाडू शाहरुख. गेल्या वर्षी काही कारणामुळे त्यांची टीम यावर्षी बॅन करण्यात आलेली आहे. 1 वर्षाचा निर्बंध या ठिकाणी या टीमवर लावलेला आहे. जी टीम या चषकामध्ये चला लवकर सुरुवात करायची खेळाला. या चषकामध्ये फक्त खेळाडू वृत्ती दाखवायच्या मित्रांनो. गेल्या 3 वर्षापासून या चषकासह अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ सुरू आहे. आणि आउट. टाकतो अनवर डीजे. धन्यवाद. सोहेलची जागा घेण्यासाठी येतो तो अविनाश. अतिशय चांगली अशी फलंदाजी सोहेल कडून आपल्या संघासाठी झालेली आहे. सर्व संघातील किल्लारीच्या संघाला विनंती आहे, क्लॅप गो. हॅपी बर्थडे सोहेल. अनवर टू अविनाश. मारलेला फटका लेग साइडच्या दिशेत
आणि तेवढंच असं चांगलं असं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण. अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण बोरी संघाकडनं या ठिकाणी झालेलं आहे. वैयक्तिक पहिला आणि शेवटचं षटक टाकतोय तो अनवर. अनवरचा पुढील चेंडू अविनाश साठी. या ठिकाणी एक चोरटी धाव घेतलेली आहे अविनाशने. आपल्या संघासाठी शेवटचं षटक या ठिकाणी सुरुवात आहे. अनवर टू सलमान. बॉल द्यायचा दुसरा. आविष्कार नवीन टाकायचं नाही रे भाऊ. सामन्याला सुरुवात करायचंय. अनवरचा पुढील चेंडू सलमान साठी. बघूया सलमान आपल्या बॅट मधून आपल्या संघासाठी किती धावा काढतोय. आणि खूप अशी फटकेबाजी 6 धावा. लास्ट बॉल आहे या ठिकाणी. किती धावा झाल्या? 79 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू. चांगली असे फलंदाजी करतोय. 2 लगातार षटकार या ठिकाणी सलमानच्या बॅट मधून निघालेले आहेत. अनवर टू सलमान. आणि मारलेला फटका सरळ सीमारेषा पार. 4 धावा आणि षटक पूर्ण. 6 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली होती 83 धावा. त्यानंतर सचिन सरांना विनंती आहे, आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. आपला मंजूळ आवाज हा ऐकण्यासाठी या ठिकाणी सर्व खेळाडू उपस्थित आहेत. यानंतरचा होणारा सामना तांबरवाडी वर्सेस कासार शिर्शी. दोन्ही संघाचे खेळाडू माईकशी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी आपला टॉस होणार आहे. तांबरवाडी आणि कासार शिर्शी. चला लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय.
उस्मानाबाद हॅलो थँक्यू डीजे महाराज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण पाहतो एका बाजूला औसा तालुक्यातील संघ आहे जो की किल्लरी हा संघ. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर उस्मानाबाद येस आपण जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला लातूर तालुका असलेले आमचे बोरीचे खेळाडू इथे खेळताना पाहायला मिळतील. चला पुढील सामन्याचा टॉस साठी विनंती असेल. एका बाजूला तांबरवाडी त्यांच्या विरोधात कासार शिर्शी असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. आयात क्रिकेट क्लब कासार शिर्शी त्यांच्या विरोधात प्रभू श्रीराम तांबरवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आपण टॉस साठी या. आजच्या दिवसातील पहिल्या राऊंडचा हा शेवटचा सामना. निश्चितच त्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. यस चला दुसऱ्या डावाला इथे मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना पाहायला मिळेल. तब्बल 84 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. चला पंच लवकरात लवकर सामना सुरू करून घ्या. आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये यावेळेस इथे आपण पाहतोय स्वामी साहेब आहेत. तर स्क्वेअर लेग पंच आमचे परम मित्र जिगरी यार अविनाश दादा देशमुख. बोरी संघाकडून आपण पाहतोय सलामवीर फलंदाज म्हणून ऑन स्ट्राईक तौसिफ. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय उस्मानाबाद सोहेल. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय प्रेमनाथ. किल्लारी वर्सेस बोरी. चला सर पंच लेट्स प्ले. सामन्याला होते सुरुवात. दुसऱ्या डावातील पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल. डीजे डीजे ते गाणे बंद करा विनंती आहे दादा. दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर लावण्याची मुभा. आपण जर पाहिलं तर लॉंग ऑन आणि डीप विकेट असे दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. 84 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पंचांचा इशारा लेट्स प्ले. डावाला होते सुरुवात. पहिल्या चेंडूवरती आक्रमण. चेंडू इनसाइड ऑफ ओव्हर कव्हर स्टँड अँड डिलिव्हर. स्वामी साहेबांचा इशारा आहे अजून बाकी आहे. चेंडू फरार चौकार. डीजे महाराज. धन्यवाद डीजे महाराज. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं गेलं. गोलंदाजाचं सहर्ष असं स्वागत केलं गेलंय. चौकार. त्यावेळेस ऑफस्टमच्या बाहेर शफल वर. तिथे घाई करू नका मित्रांनो. पंच अतिशय हुशार आहेत, चाणाक्ष आहेत. त्यांचा निर्णय अंतिम असेल. तिथे घाई गोंधळ गडबड करू नका. निश्चित आपण जर पाहिलं जर तिथे बेल जर तिथे खाली पडल्या असत्या तर फलंदाज बाद झाला असता. आपण जर पाहिलं चार धावा धावफलकावरती दुसरा चेंडू इथे आपण पाहतोय डॉट आहे. संपूर्ण मराठवाड्यातील एक नामांकित नावाजलेली तुम्हाला सर्वांची आवडती स्पर्धा नरसिंह चषक 2024 दिवस क्रमांक 1. तब्बल 64 संघांचा थेट सहभाग असलेली स्पर्धा. मित्रांनो आज त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगत असताना पाहायला मिळते. पहिल्या दोन सामन्यामध्ये आपण पाहिलं हाय स्कोरिंग मॅचेस झाल्या. तिसरा सामना सुद्धा तब्बल 84 धावांचं लक्ष. यावेळेस इथे फक्त दिशा दाखवली गेली. पॉइंट क्षेत्ररक्षक डोक्याच्या वरून एक सुंदर चौकार.
पहा पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवरती परत चौकार आलाय. यावेळेस डाऊन द लेग चेंडू इथे पाहायचंय, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. 9 धावा धाव फलकावरती. तुम्ही जर पाहिलं तर सरासरी 14च्या गतीने ते धावा बनवाव्या लागतील, त्याशिवाय तुम्हाला विजयश्री प्राप्त होणार नाही. दोन्ही संघ कथ दादा संघ म्हणून दोन्ही संघाची ओळख आहे. आज कोण जिंकणार कोण हरणार उत्कंठा शिगेला पोहोचले. इथे ऑफस्टॉमच्या बराचसा बाहेर चेंडू पंचांनी परत एकदा दंडित केले. क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक तुम्हाला धाव फलकावरती पाहायला मिळेल. डबल डिजिट म्हणाले जाणारे हे धाव फलक जर पाहिलं तर 10 धावा इथे तुम्हाला पाहायला मिळतील. हो यावेळेस उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. यस गाली वाली कुछ मत दो, थोड़ा देखो मैच, थोड़े अपने टीम को प्रोत्साहन दो. यस कासार शिरसी तुमचा निर्णय सांगा दादा. दादा नो ही आपण पद्धत बंद करणार आहोत. सांगतो कळवतो इथे चालणारच नाही. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइड दिशेला फटका सुरेख क्षेत्ररक्षकांनी बॉल मध्ये लागलेली रेस, चेंडू निश्चितच पाहायचंय, पंचांचा इशारा. पंच आत्ताच्या जितक्या धावून घेतल्या तेवढ्याच का? आत्ताची किती धाव? आत्ताची फक्त आणि फक्त एकच धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती बिनबाद 13 धावा नोंदवल्या गेल्या. 30 चेंडू आणि तब्बल 71 धावांची आवश्यकता आहे. सरासरी 14च्या गतीने ते धावा वाढवायच्या आहेत. कासार शिरसी संघनायक तुमचा निर्णय बॅटिंग. धन्यवाद. पहा हा सामना जिंकल्यानंतर पुढीलच्या वेळेस जेव्हा याल ना टॉस बॅटिंग किंवा बॉलिंग तुम्हाला काही वेळ इथे दिला जाणार नाही. या स्पर्धेच्या निमित्तानं खर तर चांगल्या गोष्टी आपल्याला घेऊन जायच्या. मला वाटतंय दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय यावेळेस लोअर फुल टॉस शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. धावबादची संधी पैकी केली गेली आहे. विकेट वरती चेंडू लागू शकत नाही. कृपया गोलंदाजाचं नाव कळवा विनंती आहे. बॉलर नेम. धन्यवाद दादा. संदीप गोलंदाजीच्या मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. निश्चित आपण पाहतोय ऑन स्ट्राईक यावेळेस लकी भाई. आपण पाहतोय इथे मात्र दंडित केलं गेलंय. स्वेर चेंडू आहे. वाईट चेंडू इथे मात्र करत धावफलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे मात्र वाढ होताना पाहायला मिळेल. 15 धावा. तोडीस तोड दोन संघ आज एकमेकांच्या समोर उभे आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं वय वर्ष 17-18 वर्षाचा सोहेलने इथे जबरदस्त फलंदाजी केली. यावेळेस आपण पाहतोय फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न. प्रेक्षक गॅलरीमध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षक सोबत पोहोचले. फलकावरती तब्बल 19 धावा. एक विकेट अजूनही इथे मात्र मिळवला गेलेला नाहीये. सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. रात्रीचे पहा घड्याळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 11:20 झालेले आहेत. पण मैदानाच्या चहूबाजूला दर्दी प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय वाडा शॉट, पण तिथे मात्र नजर लागली म्हणायला हरकत नाही. He is the man, one of the
बेस्ट कॅच या ठिकाणी टिपला गेलाय. धक्का क्रमांक 1. न्यू बॅटर अजित वाघमारे उर्फ अज्जू मैदानाच्या आतमध्ये. इनसाइड ऑफ फटका मारण्याचा प्रयत्न ऑफस्टमच्या बराचसा बाहेर चेंडू टाकला गेलाय. पंच आपण पाहतोय अविनाश देशमुख इथे वाईटचा इशारा आमच्यापर्यंत कळवत आहेत. अवांतर धाबेने धावफलकावरती वाढ होईल आणि पाहायला मिळतील त्या तब्बल 20 धाबा. तोडीस तोड महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला बोरीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय किल्लारीचा संघ आहे. परत एकदा इथे आपण पाहतोय इथे मात्र स्टेप आउट करून डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला. प्ले अँड मिस डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहा जितके तुम्ही डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळाल तितकं रिक्वायर रन रेट इथे मात्र आकाशाला गबसनी घालताना पाहायला मिळेल. यावेळेस बॅकफुट वरती जाऊन पंच केला. इथे शॉर्ट कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षकाकडून आपण पाहतोय झालेली चूक. इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्याला कोणी पारितोषिक नाही दिलं पण या माणसाने सगळ्यांना पारितोषिक दिलं. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 22 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 24 चेंडू आणि 62 धावा असं समीकरण आहे. आता आमचा राहुल बेरड इथे आहे. दादा तुला काम काय सोपवलंय अविने? बॉल शोधण्याचं. तू इथे थांबतो समालोचक कक्षामध्ये आणि म्हणतो काय सत्यम कधी येणार आहे? दुसरा काही प्रश्न नाही त्याचा. सत्यम उद्या येणार आहे मित्रा. 24 चेंडू आणि विजयासाठी 62 धावा असं समीकरण आहे. 24 चेंडू आणि विजयासाठी 62 धावा असं समीकरण आहे. चला घाई करा. पॉवर प्लेचा खेळ संपन्न झाला. फील्ड रिस्ट्रिक्शन आता खुलल्या जातील. तुम्ही खरं तर भविष्यवाणी कोणी करणार असेल ना तर माझ्याकडे पाठवत जा. 24 चेंडू मध्ये 62 धावा हे विजयात समीकरण कोण जिंकेल त्याच्यासाठी सुद्धा आपण प्राइज लावूयात. पण मी तुम्हाला सांगतो हा सामना शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार आहे. अतिशय रोमहर्षक लढत मैदानाच्या आतमध्ये इथे होताना पाहायला मिळणार आहे. पहा 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर लावण्याची मुभा आहे. चला घाई करा. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सलमान सय्यद मॅन फ्रॉम किल्लारी. सिरसी संघाचे संघनायक विनंती आहे समालोचक कक्षाशी संपर्क साधा. 24 चेंडू आणि तब्बल 62 धावा असं समीकरण. ओहो यावेळेस मिस टाइम फटका आणि इथे पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडून काय तर चूक होतीये. आता खर तर हा इतका सोपा झेल होता मित्रांनो. कित्येकांचं लक्ष कॉमेंट्री खर सांगता येणार नाही. पण ये इतना आसान कैच था. शोले का ठाकुर एक हाथ में पकड़ लेता था लेकिन उसको ठाकुर को हाथ नहीं थे. दुसरा एक ठाकुर आमच्याकडे आहे पण तो बोरी संघामध्ये. त्यांचं समालोचन तुम्ही ऐकलं हिंदीमध्ये जबरदस्त समालोचन करतात मित्रांनो. ते खुश असतील. आता झेल निसटलाय. एक अतिशय दर्जेदार राष्ट्रपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. यावेळेस इथे परत एकदा संधी निर्माण झाली आहे आणि इथे या संधीचं सोनं केलं गेलंय. धक्का क्रमांक 2. ड्रायव्हरला थोडा जीव लावा आणि म्हणजेच आमच्या नानावरती थोडा जीव लावा. नाना सगळ्यावर जीव लावतो. टँकरच्या खाली घ्यायचं नाही तर मलाच एकदा लय बोलत होता तुम्ही रात्री म्हणून नाही ना. हा अरे बापरे आता खरं कारण आलेलं आहे. लाईटीचा प्रॉब्लेम आहे. सगळे अधिकारी इथंच आहेत. ते अजित दादा गाडवे असतील आमचे सगळे मित्र लाईटीवाले इथेच आहेत सगळे. ओहो यावेळेस क्षेत्ररक्षक इथे बनेल दर्शक. चेंडू समालोचक कक्षाला सलामी देत सीमारेषा पार चौकार. झाले की ओके. नाही ओके ओके. 27 धावा धावफलकावरती आहेत. ओहो डीके यावेळेस आपण पाहतोय फटका सुरेख धावाची संधी फेकी ते अस्तव्यस्त पाहायला मिळते. किंचितचा इंचेसने ते मात्र स्टंप वरून चेंडू खर तर दुसऱ्या बाजूला लागला.
अन्यथा डीके जसे मैदानाच्या आत मारले तसे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले असते. क्रिकेटमध्ये जर आणि तरला कवडीची किंमत नाही आणि क्रिकेट जर आणि तर शिवाय पूर्ण सुद्धा होत नाही. ओहो मिस टाइम फटका. यावेळेस इथे आपण पाहतोय फेकी सुरेख. क्रिकेटमध्ये कॉमेंटेटर कोण आपण ऐकतो एका इनिंग मध्ये भरगच धावा होतात आणि दुसऱ्या इनिंग मध्ये धावाच होत नाहीत. त्यावेळेस आकाश चोप्रा कधी कधी म्हणत असतो यार विकेट चेंज करी के देखो. तसं मैदानाच्या आतमध्ये बॉल चेंज केलाय का बघा. टेनिक्सच आहे का बघा एकदा चेक करा. विशाल सर आमच्याकडे बघतायत. दादा टेनिक्सच आहेत काळजी करू नका. दुसऱ्या कंपनीचे बॉल इथे भेटत नाहीत. फुल सक्सेसफुल पॉवरफुल डीके ऑन फायर. आज पाण्याची आठवण काढूच नका. पाऊस कधी येईल काही सांगता येत नाही. गत वर्षी आमचाच सामना होता, आमचीच मॅच होती. डीजे महाराजला आठवत असेल तर निश्चित पाऊस पडला आणि खरं तर क्वार्टर फायनलचा सामना असताना यजमान संघ नरसिंह चषक विरुद्ध जगदंब खुंटेगाव. ग्राउंडच्या बाहेर कॅच पकडला धीरज पाटील यांच्याकडून 101 रुपये पारितोषिक. पहा सन्माननीय जयराज दादा पाटील यांच्याकडून पारितोषिक येतंय. प्रेक्षक गॅलरीमध्ये कुणी कॅच पकडा. फक्त चालू असलेल्या सामन्यातील खेळाडू नाही किंवा इतर पुढील जो सामना होणार आहे त्या संघातील खेळाडू नाही. प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे सन्माननीय जयराजजी पाटील यांच्याकडून. तुम्ही दोन्ही हातात कॅच पकडा, ओंजळीत कॅच पकडा, झोळीत कॅच पकडा, कुठेही पकडा. 100 रुपयाचं पारितोषिक तुमच्यासाठी आहे. दोघा तिघात जरी पकडला एक हात करून तरी चालेल. सन्माननीय जयराज दादा पाटील यांच्याकडून ते पारितोषिक असेल. सन्माननीय माझा मित्र अजितदादा लादे. मित्रांनो काय पहा, खर तर ज्यांच्या माध्यमातून या लाईटचं काम या ठिकाणी पाहिलं जात आहे आणि अनिकेत दादा देशमुख खर तर या मित्र परिवाराच्या वतीने तुम्ही पाहताय आकर्षक लाईट्स. खर तर त्याच्यावरती देखरेखीचं काम त्यांच्याकडे सोपवलं गेलंय. प्रत्येकाचं वेगवेगळं काम आहे. थोडीशी लाईट खालीवरी झाली की या दोघांना पकडायचं. ओहो डान्सिंग डाऊन द विकेट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. चेंडू आणि विजयासाठी जर तुम्ही पाहिलं तर तब्बल 42 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकर बॅटर आपण पाहिलं अजित वाघमारे बाद झाला, पण त्यानंतर दीपक केचकर काय फलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. कमाल धमाल लाजवाब. परत एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. मैं हो ना ओहो पहा आमचे परममित्र राहुल दादा क्षीरसागर यांच्याकडून मित्रांनो समालोचनासाठी पारितोषिक येतंय. आता ते पारितोषिक किती आहे आणि किती रुपयाचं हे करतं वेगळं सांगण्याची गरज नाही. यावेळेस खूप दूरवरून खरं तर हा झेल पकडण्याचा प्रयत्न होता. वा अफलातून एक क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. राहुल दादा तुमचे आम्ही मनापासून आभारी आहोत. खरंच तुमचं प्रेम आमच्यावरती असंच असू द्या दादा. खरं तर लाईव्हच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून समालोचनासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. वाहा मित्रांनो एक पारितोषिक आलं आणि लगेच दुसरं पारितोषिक यायला लागलं. खरं तर हे प्रेम आहे मित्रांनो तुमचं. सन्माननीय मधुकर दादा मोरे यांच्याकडून तब्बल 50 रुपयाचं पारितोषिक या कॉमेंट्रीसाठी आहे. धन्यवाद मधुकर दादा. खरंच मित्रांनो शेतकरी आहेत पण पहा शेतकरी राजा असा असतो. पाहून घ्या नोटा प्रत्येकाकडे आहेत. देणारे खरं तर देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. देता देता वा इथे लगेच नोटा एक्सचेंज सुद्धा झाल्या. धन्यवाद दादा. आणि हे 50 रुपये आम्ही आमच्या राहुल बेडर आणि त्यांचा कोण मित्र परिवार त्याच्यासाठी खर्च करणार आहोत. आम्ही तिथे जाऊन परत आम्ही थंड पिणार आहोत.
फलकावरती मित्रांनो घेऊन जाईल 13 चेंडू आणि 33. ओहो यावेळेस इथे प्ले अँड मिस इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कासार शिर्षीचा पूर्ण संघ या ठिकाणी उपस्थित होतोय. आपल्यासाठी पारितोषिक आलंय राहुल. कशा प्रकारे खर्च करायचा तर तू ठरव. एक मस्त थंड घेऊन ये. दुसरं काहीच प्यायचं नाही. चला मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 33 धावा असं समीकरण. मामाने 50 खर्च केले. मामा आपण आता 500 खर्च करू. तुम्ही फक्त मागे राहा. 12 चेंडू आणि विजयासाठी 33 धावा. मी आधीच सांगितलं होतं की सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार आहे. वन साइड मॅच इथे होणार नाही. बोरी संघ अतिशय जिद्दी संघ आहे. त्याच्यात तोडीस तोड किल्लरी संघ सुद्धा तितक्याच ताकदीचा आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय परत एकदा सलमान सय्यद पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. ओहो इथे पंच वाईडचा इशारा कळवत आहेत. डीके सर इथे नॉन स्ट्राईकिंग एंड वरती आहेत. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. फलंदाज फटका सुरेख इथे आपण पाहतोय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार चौकार. तुम्हाला कशाची सोय करू तुम्ही सांगा. पहा सन्माननीय मोरे साहेबांकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलं. आणि इथे काय आकाशाला गवस निघालणारा नरसिंह चषक 2024 चा हवाई डीजे तुमचं किती सुमधुर संगीत आहे पहा. कॅमेरामॅन विनंती आहे स्क्वेअरले कॅमेरामॅन समालोचक कक्षाच्या समोर आमचे जिवलग मित्र पांडे आलेला आहे. त्याच्यावरती फोकस करा मित्रांनो. पहा खेळाडू प्रेक्षक नव्हे तर प्राणी सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. खरंच पांड्या पण तो पांड्या नाही बरं का. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. हा आपल्या देशमुख साहेबांचा पांड्या आहे. गळ्यात पट्टा आहे. मित्रांनो पहिला चेंडू वाईट. दुसऱ्या चेंडूवरती चौकार षटकार डॉट. सामन्याचं समीकरण 9 चेंडू आणि 22 धावा. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलेला आहे. यस कासार शिर्षी संघाचे संघनायक कृपया समालोचक कक्षाशी संपर्क साधा. विनंती आहे लवकरात लवकर संपर्क साधा. 9 चेंडू आणि 22 धावा. कासार शिर्सी संघाचे संघनायक. बॅटची कडा आणि डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल चेंडू. मिनी बाउंड्री. पंच आत्ताच्या 2 धावा प्लस नो बॉल. ओहो पहा मित्रांनो संधी कशी मिळते पहा. तुम्हाला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आठवेल. विराट कोहली आठवेल. संधी प्रत्येकाला मिळते. काही जण संधीचं सोनं करतात तर काही जण संधीची माती करतात. आता इथे संधीचं सोनं कोण करणार आहे. शेवटच्या अखेरचे 9 चेंडू आणि 19 धावा. 9 चेंडू 22 धावा सामना होता. तो सामना येऊन पोहोचलाय 9 चेंडू 19. ओहो पुल सक्सेसफुल पॉवरफुल षटकार.
पहा मी आधी सांगितलं क्रिकेटमध्ये सर भविष्यवाणी करणारा माणूस अजूनही खरं तर फायदा झालेला नाही, पण मी काय सांगितलं शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल आणि ते गणित इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतंय. 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगतंय. ओहो यावेळेस परत एकदा इथे क्षेत्ररक्षण खराब आहे. चेंडू सीमारेषा पार चौकारा. या पांड्या सर बाहेर या तुम्ही आता. 75 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 7 चेंडू आणि 9 धावा मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी समीकरण आहे. फटका परत एकदा सुरेख तिथे क्षेत्ररक्षकाला चेंडूने दिलाय गुंगारा. चेंडू भरात चौकार. 4 किल्लारी संघ तुम्ही हताश निराश होऊ नका. खूप सुरेख खेळ तुम्ही या स्पर्धेत खेळलात. तुम्ही या स्पर्धेत मध्ये सहभागी झालात त्याबद्दल समस्त तपसे चिंचोली वासियांच्या वतीने तुमचे मनापासून आभार. चला आपण पाहतोय तौसिफ सय्यद इथे ठरतायत मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. या सर आणि खरतर डीके सर तुम्ही सुद्धा जॉईन व्हा. दोघं सुद्धा तुम्ही मानकरी आहात. काय मॅच झाली आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जा. मान्यवर सन्माननीय बालाजी वडगावे सर मुंबई पोलीस सरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. हा माफ करा लातूर पोलीस आहेत. यस मला वाटतंय ट्रान्सफर आत्ताच झालेला आहे. तुमच्या गावात इतके पोलीस आहेत अर्धे माझे मित्र आहेत.
नागेश घरी कधी शेतात डबा घेऊन गेला का पप्पाचा? आ भांडणं लावायची का? नको. तिकडे आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सामनावीराचा मानकरी ठरलेल्या तौसिफ सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय बालेदादा वडगावे, लातूर पोलीस. तुमच्या गावचं आणि माझं नातं खूप खरं तर जुनं आहे. तुमचे सेलुकर साहेब असतील, सनी दादा असेल, आणि आमचा अभय सर. यस सर. आता ठाकूर सर आणि अजित सर तुमची गरज इकडे आहे. आता संघ सामना जिंकलेला आहे. थोडासा ओव्हर टाइम तुम्ही इकडे सुद्धा करा आता विनंती आहे. आणि आता ठाकूर सरांचा आवाज ना खरंच ऐकण्यासारखा असणार आहे. हिंदीमध्ये थोडस समालोचन इथे तुम्हाला ऐकण्याची सुवर्ण अशी संधी आहे. ठाकूर सर या तुमचं सहर्ष असं स्वागत आहे. काय मॅच झाली खरं तर. अशा मॅचेस इथे रंगताना आणि त्याचं समालोचन करण्याची वेगळी मजा आहे.